आतापर्यंत सहकार्य केलं तसं आमच्या मरण उपोषणाची बेमुदत कायमस्वरूपी आम्हाला करून द्या। हे एक, आम्ही तुम्हाला सहकार्य करायला तयार आहोत। नसता मंगळवारपासून आणखीन करोडो मराठी इकडे येणारच। दोन, आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ही तुम्हाला विनंती आहे। इथं करोडो लोक घेऊन आलोत म्हणजे माझात बोलत नाहीयेत। मुख्यमंत्री साहेब, आणखीन तुमच्या हातातून संधी गेलेली नाही। मराठ्यांचं मन जिंकायला तुम्हाला संधी आहे। मराठ्यांच्या नाराजीची लाट तुमच्या अंगावर घेऊ नका। मला आणि माझ्या समाजाला फक्त आरक्षण पाहिजे आणि ते जर तुम्ही राजकारण करणार असाल तर तुम्ही गोळ्या घातल्या तरी मनोज जरांगे यांचं हटत नाही। मी याच ठिकाणी उपोषण करून मेलो किंवा तुम्ही मला जेलला नेऊन जरी टाकलं, मी जेलमध्ये सडेल, जेलमध्ये आमरण उपोषण करीन, पण मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय आता हटणार नाही। म्हणून सगळ्या मागणीची अंमलबजावणी करावी। तुम्हाला आणखी नाही, विनंतीपूर्वक आमचं आग्रहाचं सांगणं, याच्यापेक्षा काही सांगू शकत नाहीत। आणि पोरांना पुन्हा सांगतो, एकाही पोलिसाचा आता फोन आला नाही पाहिजे, कारण मला फोनवर बोलता येत नाही। मी आता उपोषणाला बसणार, तब्येत खराब होणार, म्हणून आज समाज चिंतेत आहे उपोषणाला बसल्यामुळे। महाराष्ट्रातला सगळे महाराष्ट्रात मराठीची लाट उसळली उपोषणाला बसल्यामुळे, म्हणून तुम्ही सगळेजण काळजी घ्या। सगळ्यांनी आता पहिल्या गाड्याला हवा देऊन आपण आपल्या ठेप्याला 2 घंट्यात पूर्ण मुंबई जाम झालेली मोकळी झाली पाहिजे, हे लक्षात ठेवा। आणि पुन्हा येऊन बसायचं तर बसा, पण आता मात्र तुम्ही सगळे आपल्या गाड्या पायला काढून ते सांगतील तिथे नेऊन लावा, तिथून आपण एसट्याने येऊ। मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हलायचं नाही। समाजासाठी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे, प्रसंगी गोळ्या झेलायलाही तयार आहे, असं जरांगे पाटील या ठिकाणी म्हणतायत। पण पुढच्या काही मिनिटात जी मुंबई चक्क जाम केलेली आहे ती मात्र मोकळी करा, गाड्या तिथून हटवा, असं आवाहन या ठिकाणी जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलेलं आहे। हॅलो हॅलो, मीडिया थोडं रिलॅक्स होऊ द्या, एक 5 मिनिट वेळ द्या। आणि समोर इथं डी झोन मध्ये आलेले सगळे जरा बाहेर निघायचं आहे। मराठा बांधवांनी सगळ्यांनी सुरक्षा रक्षकांनी आंदोलकांना रस्ता मोकळा करण्याचं आवाहन केलेलं आहे।